गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते रस्त्यावरती होत आहे। सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता यायला सुरुवात झालेली आहे। काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? कारण आज सांगलीमध्ये एल्गार आहे तो राष्ट्रवादीचा दिसून येतोय। मराठी साहित्यामध्ये आई या एका शब्दावरती लाखोनी पानं लिहिली गेली, लाखोनी कविता लिहिल्या गेल्या। महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये कोणाच्या आईचा उद्धार करणं हे कधीच झालं नव्हतं। इतक्या खालच्या पातळीला जर राजकारण जाणार असेल तर त्याच्या विरुद्ध बोलायलाही हवं, महाराष्ट्राला जागही करायला हवं की राजकीय संस्कृती कशी कुठे चालली आहे आणि ही व्यवस्थित एक प्लॅन म्हणून केली जाते। शरद पवारांच्या आजारावर बोलणं, शरद पवारांच्या घरात माणसं घुसवायची मारायला, हे असंच ठरत नाही सगळं। ज्या पद्धतीने गेले काही वर्ष जयंत पाटलांवरती वैयक्तिक आरोप केले जातात, जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात अति मृदू स्वभावाचे, कधी खालच्या पातळीवर जाऊन कमरेखाली कुणावर वार न करणारे, शांत सुस्वभावी आणि अत्यंत प्रगल्भ म्हणून ओळखले जातात। अशा माणसावरती इतक्या खालच्या स्तरावरती म्हणजे त्यांच्या वडिलांनाही अरे तुरेची भाषा वापरणं, मातृत्वाबद्दल आणि पितृत्वाबद्दल शंका घेणं, हे इतकं घाणेरडं आणि नीच काम एखादा राजकारणातला माणूस करू शकतो याच्यावर माझा विश्वासच बसू शकत नाही। खरं तर ही संस्कृती कुणाची, गोपीचंद पडळकरांची म्हणायची किंवा आणखीन कोणाची म्हणायची? असं की ही संस्कृती जोपासली जाते, असं आमची हिंमत आहे का कोणाबद्दल अशी बोलायची? आम्हाला 5व्या मिनिटाला शरद पवार पक्षाच्या बाहेर फेकून देतील, भीतीच राहिलेली नाही आहे, भीतीच राहिलेली नाही। आपण काही बोला चालतंय, महाराष्ट्र चालून नाही घेणार। आणि हे जाणीवपूर्वक होते सगळं? होय, जाणीवपूर्वक केलं जातं। कुणाकडून केलं जातं? हे भाजपकडनं केलं जातं। हेतू म्हणजे काय? लोकांना असं हैराण परेशान करून ठेवायचं। असं आहे की जयंत पाटील यांनी माझ्याबद्दल माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक ब्लॉग म्हणजे फेसबुकवर पोस्ट आहे, आमच्या दोघांचं एक नातं का म्हणजे एक जो धागा आहे आमच्यातला, आम्ही दोघंही प्रचंड मातृभक्त आहोत। एखाद्या मातृभक्ताला त्याच्या आईबद्दल असं बोललं गेलंय, त्याच्या हृदयाला झालेल्या वेदना फक्त माझ्यासारखा जो प्रचंड मातृभक्त आहे तोच समजू शकतो। त्यामुळे ह्या वेदना काय आहेत हे काय वेगळं कोणी काय सांगायला नको। तुम्ही म्हटलं की आम्ही असं बोललो असतं तर आमच्या नेत्याने आम्हाला थांबायला सांगितलं असतं किंवा थांबायला हाकलून दिलं असतं, हाकलून म्हणजे पुढचे 6 महिने शरद पवार साहेबांनी माझं तोंड पण बघितलं नसतं। पण फडणवीस साहेब म्हणतात की फोनवरती त्यांची समजूत काढली। आता ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचं नातेसंबंध काय असतील ते त्यांनी बघावं, त्यांच्याबद्दल बोलण्याचा काय मला काय अधिकार आहे? मग हकलपट्टी करावी असं वाटते का? मग त्यांचा प्रश्न आहे, पण महाराष्ट्राच्या मनात काय झालं असेल हा प्रश्न उभा राहील ना। पण यामुळे राजकारणात महाराष्ट्रामध्ये झालं ना, शेवटी निषेध नोंदवले गेलेच ना गल्ली बोळातले। अरे शेवटी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे मराठी साहित्य सांगतो। बापूंचं नाव घराघरामध्ये आहे। सांगली किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बापूंचं नाव घराघरामध्ये आहे। ज्या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी आपण बसावं असं स्वतः इंदिरा गांधींनी सांगितलं होतं, त्या इस्माबद्दल अरे तुरेची भाषा आणि आपली उंची काय, आपण कोणाबद्दल बोलतो? पण देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल, नरेंद्र मोदींच्या आईबद्दल बोललं त्यावेळी मग चाललं का, असा सुद्धा प्रति सवाल होते। मग कोणी त्याचं समर्थन केलं आणि कोण बोललं? आणि तो कार्यकर्ता कोण होता? नंतर तो कोणाच्या स्टेजवर दिसलेला? कोणाच्याच आईबद्दल बोलू नका। ते नरेंद्र मोदी असू द्या, नाहीतर अजून कोणी असू द्या, मी असू द्या, आई आणि ते आहेत का, हयात आहेत का? एकदा मरण म्हणजे मरणानंतर वैर संपतं असं आपण म्हणतो ना, मरणांत वैराणी असं म्हणतो ना आपण। मग ते काय, कशासाठी आहे? पण ही राजकारणातली वाचाळी तर आवरायला नको का कुठंतरी? कोणीतरी आवरायला पाहिजे। आता मी सांगितलं तसं माझं नेतृत्व आदरणीय पवार साहेब,
आमचं एक एक वाक्य ते बरोबर वॉच करत असतात आणि क्षणार्धात कान पकडतात. शेवटी नेतृत्वाची भीती संपली की असे वाचाळवेर तयार होतात. आणि शेवटी ह्याचं बिल हे कोणी किती नाही म्हटलं तरी नेतृत्वावरच फाटतं. नेतृत्वाची भीती नाही पडकरांना. मला माहीत नाही, पण आजच्या मोर्चातनं काय इशारा द्याल? नाही, इशारा काय द्यायचा त्याच्यात? इशारा थोडी द्यायचा आहे. महाराष्ट्र जागा झाला आहे आणि महाराष्ट्राला ही भाषा आवडणार नाही. जसं मी नेहमी सांगतो की एकदा प्रल्हाद केशव आत्रे यांनी यशवंतराव चव्हाणांवर टीका केली होती आणि ती त्यांच्या पत्नी संबंधात होती. कारण का यशवंतराव चव्हाणांना संतान नव्हतं. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी काही न बोलता प्रल्हाद केशव आत्रे यांना घरी बोलून घेतलं आणि वेणुताई का गर्भावती राहू शकत नाहीत याची कहाणी सांगितली की 42च्या लढ्यामध्ये ब्रिटिशांनी केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये त्यांच्या गर्भाशयाला जखम झाली आणि त्याच्यानंतर त्यांना ते शक्यच नाही. प्रल्हाद केशव आत्रे बाहेर आले आणि त्यांनी उभ्या महाराष्ट्राची माफी मागितली. ह्या संस्कृतीतनं आपण आलेलो आहोत. ती संस्कृती महाराष्ट्रात नाहीशी होते याचं दुःख आपल्याला वाटलं पाहिजे. आपण त्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय ज्या महाराष्ट्राने संस्कार जपलेत, संस्कृती जपली आहे. आपण हा महाराष्ट्र तुकारामाचा आहे म्हणतो, हा महाराष्ट्र आपण शिवरायांचा आहे म्हणतो. नक्कीच ही प्रतिक्रिया होती जितेंद्र आव्हाडांची. तुम्ही पाहिले असाल, ऐकले असाल. मात्र एकूणच पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केलेला आहे. आईवरून जे शब्द पडळकरांनी काढले ते निश्चितच अशोभनीय आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतोय, आपण आईला दैवत मानतोय आणि त्यामध्ये असं जर वक्तव्य होत असेल तर नेतृत्वाचा कुठंतरी नेत्यांच्यावरती वचक नाही अशा पद्धतीचा सवालसुद्धा त्यांनी या निमित्तानं उपस्थित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, सांगली.